Student, today we discuss about emissive power of body and emissive power of perfectly black body. आपण ह्याच्या आधी परफेक्टली ब्लॅक बॉडी कशाला म्हणायचं ते सांगितलेलं आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय? अशी बॉडी की जिच्यावर जेवढी हीट इन्सिडंट होती तेवढीच्या तेवढी ती काय करते? ॲब्सॉर्ब करते. द बॉडी which absorb total amount of heat incident on surface of it is called as perfectly black body. आणि ऑर्डिनरी बॉडी ही जी काही हीट इन्सिडंट होती त्यातली काही हीट ॲब्सॉर्ब करते, काही रिफ्लेक्ट करते आणि काही ट्रान्समिटेड करते. तिला आपण ऑर्डिनरी बॉडी म्हणतो. ठीक आहे. तर इथं आपण इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी पाहतोय. तर डेफिनेशन काय सांगितली आहे? द क्वांटिटी ऑफ हीट radiated per unit area per unit time is called as emissive power of body at given temperature. म्हणजे बॉडी किती हीट इमिट करते. क्यू हा काय रिप्रेझेंट करतोय? किती हीट त्या बॉडीने इमिट केली. आणि ए हा काय रिप्रेझेंट करतोय? एरिया ऑफ बॉडी. टी काय रिप्रेझेंट करतोय? टाइम फॉर विच बॉडी इमिट्स द रॅडियंट एनर्जी. आणि कॅपिटल आर हा काय रिप्रेझेंट करतोय? इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी ऑर्डिनरी बॉडी. तर इमिसिव्ह पॉवर आर इज इक्वल टू क्यू अपॉन ए टी. आर इज इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी, क्यू इज अमाऊंट ऑफ हीट radiated, that is amount of heat emitted by body, t is time for which body emits the energy, and a is area of body. ठीक आहे. किंवा अजून एक डेफिनेशन दिली, पॉवर इमिटेड पर युनिट एरिया ॲट गिवन टेम्परेचर इज कॉल्ड एज इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी और रॅडियंट पॉवर ऑफ बॉडी. तर ह्याचं एसआय युनिट काय आहे? जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद. आता जूल हे कोणाचं युनिट आहे? एनर्जीचं. एरिया मीटर स्क्वेअर हे कोणाचं आहे? एरियाचं. आणि सेकंद हे टाईमचं आहे. पण ते न्यूमरेटरला शिफ्ट केलेत अंशस्थानी म्हणून मायनस आहे. तर युनिट काय आलं? जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद. आता जूल पर सेकंद म्हणजे वॅट असतं म्हणून दुसरं युनिट काय लिहिले? वॅट पर मीटर स्क्वेअर. आणि डायमेन्शन काय आहे? m⁻1 l⁻0 t⁻−3. दिस इज युनिट अँड डायमेन्शन ऑफ इमिसिव्ह पॉवर. आता हेच जर आपल्याला इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी लिहायचं असेल तर इक्वेशन तेच येईल, फक्त आरच्या ऐवजी आर बी हा बेसला लिहायचा. आर बी इज इक्वल टू क्यू अपॉन ए टी. इथं फक्त ऑर्डिनरी बॉडीसाठी दिलेलं आहे. नंतर आपल्याला पाहायचं आहे कोइफिशियंट ऑफ इमिशन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज इमिसिव्हिटी अँड रिप्रेझेंटेड बाय स्मॉल ई. तर ई इज इक्वल टू काय आहे? आर अपॉन आर बी. म्हणजे दोन क्वांटिटींचा हा काय आहे? रेशो आहे. तर कशाचा रेशो आहे? आर आणि आर बीचा. आता आर म्हणजे काय? इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी. आणि आर बी म्हणजे काय आहे? इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. ठीक आहे. म्हणजेच ह्याची डेफिनेशन काय सांगू शकतो आपण? द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ इमिशन, दॅट इज ई इज इक्वल टू आर अपॉन आर बी. एकदम साधी डेफिनेशन आहे. काय म्हणलं? रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी रिप्रेझेंटेड बाय
स्मॉल ई. नंतर पुढं काय म्हणले, फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी ई इज इक्वल टू 1 अँड फॉर परफेक्टली रिफ्लेक्टर ई इज इक्वल टू 0. आता ऑर्डनरी बॉडीसाठी लिहिले, फॉर ऑर्डनरी बॉडी ई इज ग्रेटर दॅन 0 ऑर लेस दॅन 1 डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ सरफेस. म्हणजे ईची व्हॅल्यू ऑर्डनरी बॉडीसाठी 0पेक्षा जास्त असते आणि 1पेक्षा कमी असते. दॅट इज इमिसिव्हिटी ऑफ कॉपर इज 0.3. म्हणजे कॉपर हे एक सबस्टन्स आहे, तर त्याची इमिसिव्हिटी किती आहे, 0.3 आहे. नंतर म्हणले इमिसिव्हिटी इज लार्जर फॉर रफ सरफेस. म्हणजे जर बॉडी रफ असेल तर त्याची इमिसिव्हिटी जास्त असेल अँड स्मॉल फॉर स्मूथ अँड पॉलिश सरफेस. जर बॉडी ही किंवा सरफेस हा स्मूथ आणि पॉलिश्ड असेल तर इमिसिव्हिटी स्मॉल असणार आहे. पुढं काय म्हणलं, इमिसिव्हिटी ऑल्सो चेंज विथ टेम्परेचर अँड वेवलेंथ ऑफ रेडिएशन टू सम एक्सटेंट. म्हणजे टेम्परेचर आणि वेवलेंथ जर चेंज झालं तर इमिसिव्हिटी चेंज होऊ शकते. नंतर दिला आहे किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स थेरोटिकल प्रूफ. तर हा क्वेश्चन 3 किंवा 4 मार्कला विचारला जातो. स्टेट अँड प्रूफ किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. तर सुरुवातीला त्याचं स्टेटमेंट पाहूया. काय सांगितलं स्टेटमेंट, फॉर बॉडी इमिटिंग अँड ॲब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम द इमिसिव्हिटी इज इक्वल टू ॲब्सॉर्प्टिव्हिटी. आता इमिसिव्हिटी कशाने दाखवतो आपण, स्मॉल एनी, आणि ॲब्सॉर्प्टिव्हिटी कशाने दाखवतो, एनी. इमिसिव्हिटीला दुसरा शब्द काय आहे, कोइफिशियंट ऑफ इमिशन, आणि ॲब्सॉर्प्टिव्हिटीला दुसरा शब्द काय आहे, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. म्हणजेच कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. दिस इज द स्टेटमेंट ऑफ किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. म्हणजेच ए इज इक्वल टू ई. हे झालं पहिलं स्टेटमेंट. किंवा दुसरं काय, ॲट गिवन टेम्परेचर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. आता रेशो कशाचा आहे, इमिसिव्ह पॉवर आणि कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. इमिसिव्ह पॉवर कशाने दाखवतो आहे, ईनी, आणि कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इमिसिव्ह पॉवर कशाने दाखवतो आहे आपण, आरनी, आणि कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन एनी. म्हणजे ई आणि एचा रेशो हा कशाचा इक्वल आहे, इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर आपण कशाने दाखवतोय, आर बीने. म्हणजेच थोडक्यात सेकंड स्टेटमेंटनुसार काय येईल, स्मॉल ई अपॉन स्मॉल ए इज इक्वल टू आर बी. तर हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपण कशाचा आधार घेतो आहे, थॉट एक्सपेरिमेंटचा. म्हणजे किर्चॉफ्स लॉनी थॉट एक्सपेरिमेंट पुटअप केलेला आहे. आता फिगरमध्ये दाखवलं आहे एक एन्क्लोजर आहे. एन्क्लोजर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, बाहेरची हीट आतमध्ये येऊ शकत नाही आणि आतली हीट बाहेर जाऊ शकत नाही. जसं आपण थर्मस म्हणतो, थर्मसमध्ये जी वस्तू ठेवलेली आहे, गरम वस्तू असेल तर ती गरमच राहते. का, कारण आतली हीट बाहेर जाऊ शकत नाही, बाहेरची हीट आत येऊ शकत नाही. म्हणजेच आत जे असेल ते कॉन्स्टंट टेम्परेचरला राहतं, त्याला आपण एन्क्लोजर म्हणतो. तर हा एक एन्क्लोजर आहे स्क्वेअरमध्ये जो दाखवला आहे तो, आणि त्याच्यामध्ये 2 बॉडी सस्पेंड केलेल्या आहेत, ओ अँड बी. तर ओ ही काय आहे, एक ऑर्डनरी बॉडी आहे. आता नवीन सिलेबसमध्ये त्याला ए सिम्बॉल दाखवला आहे. ए ही ऑर्डनरी बॉडी आहे आणि बी ही परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. तर काय म्हणले पहा, कन्सिडर 2 बॉडीज, ऑर्डनरी बॉडी ओ अँड परफेक्टली ब्लॅक बॉडी बी ऑफ सेम डायमेन्शन. म्हणजे दोन्हींचा एरिया जो आहे तो सेम आहे. लेट देज बॉडीज आर सस्पेंडेड इन कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर. कॉन्स्टंट टेम्परेचर एन्क्लोजर ह्याचा अर्थ
ज्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहतंय असा इन्क्लोजर. लेट कॅपिटल आर रिप्रेझेंट इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी ओ. नवीन सिलेबसनुसार तिथं ओच्या ऐवजी ए म्हणा. नंतर आर बी म्हणजे काय? इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी बी. ए स्मॉल ए, तर ए हा काय आहे? कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑर्डिनरी बॉडी ओ. आणि क्यू हा काय आहे? क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट इन्सिडंट ऑन इच बॉडी इन युनिट टाईम. म्हणजे ऑर्डिनरी बॉडी आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी ह्याच्यावर जी काही हीट इन्सिडंट होती आहे ती क्यूने दाखवलेली आहे. देन इन थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम ह्याचा अर्थ काय? त्या बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहते. आता बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट कधी राहील? जेवढी काही हीट तो ॲब्सॉर्ब करेल तेवढीच्या तेवढी तो इमिट करत असेल तरच ते टेम्परेचर कॉन्स्टंट राहू शकतं, म्हणजेच थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम कधी शक्य आहे? समजा गरम वस्तू आहे तर ती गरम वस्तू काय करते? हीट इमिट करते आणि सराउंडिंगकडून हीट ॲब्सॉर्बसुद्धा करते. आता हीट इमिट करत असताना आणि ॲब्सॉर्ब करत असताना टेम्परेचर कधी कॉन्स्टंट राहू शकतं? जेवढी काही हीट त्या बॉडीने ॲब्सॉर्ब केली तेवढीच्या तेवढी जर तो इमिट करत असेल तरच तिचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहू शकतं. ठीक आहे. तर तिथं काय म्हणले? थर्मल इक्विलिब्रियमसाठी क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट ॲब्सॉर्ब बाय ऑर्डिनरी बॉडी इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय ऑर्डिनरी बॉडी. तर ऑर्डिनरी बॉडीने किती हीट ॲब्सॉर्ब केली? ए इंटू क्यू. आणि किती इमिट केली? तर आर. आर म्हणजे काय? इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी. त्याला इक्वेशन 1 म्हणलं आहे. तर हे ऑर्डिनरी बॉडीसाठी झालं. आता परफेक्टली ब्लॅक बॉडीचं थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन कधी सॅटिस्फाय होईल? क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट ॲब्सॉर्ब बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे त्या ब्लॅक बॉडीने जी काही हीट इमिट केली, ॲब्सॉर्ब केली, ही कशाची इक्वल असली पाहिजे? परफेक्टली ब्लॅक बॉडीने जेवढी हीट काही इमिट केली, म्हणजे ॲब्सॉर्ब केलेली हीट ही इमिट केलेल्या हीटच्या इक्वल असली पाहिजे. आता परफेक्टली ब्लॅक बॉडीने किती हीट ॲब्सॉर्ब केली? क्यू एवढी, कारण त्याच्यावर क्यू एवढी हीट इन्सिडंट झाली आणि तेवढीच्या तेवढी तिने ॲब्सॉर्ब केली. ऑर्डिनरी बॉडीच्या बाबतीत असं होत नाही, कारण ती सगळीच्या सगळी हीट ॲब्सॉर्ब करू शकत नाही. म्हणजे क्यू एवढी हीट इमिट झाली तर त्यातली किती ॲब्सॉर्ब केली त्यांनी? क्यू इंटू ए. आता हे कशाहून लिहिलं आपण कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनची डेफिनेशन लिहिलेली आहे. ए इज इक्वल टू क्यू अपॉन क्यू ए. तर क्यू म्हणजे काय? ए इज इक्वल टू काय? क्यू ए अपॉन क्यू. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय बॉडी टू द अमाऊंट ऑफ हीट इन्सिडंट ऑन सरफेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. म्हणजे ए इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू, म्हणजेच क्यू ए इज इक्वल टू काय आलं? ए इंटू क्यू. तर त्याच्यानुसार हे तिथं लिहिलेलं आहे. आता परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी जे इक्वेशन लिहिलं त्याला इक्वेशन 2 म्हणलं आहे आणि ऑर्डिनरी बॉडीसाठी जे लिहिलं आहे त्याला इक्वेशन 1 म्हणलं आहे. पुढं म्हणलं आहे डिव्हाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. तर काय होईल? ए क्यू अपॉन क्यू इज इक्वल टू आर अपॉन आर बी. तर क्यू क्यू कॅन्सल झाला, देअरफॉर ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी. आता ए म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. आर म्हणजे काय? इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी. आणि आर बी म्हणजे काय? इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. नंतर ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी, म्हणजे शेवटचं जे इक्वेशन आहे तेच परत लिहिलं आहे. ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी. बाय डेफिनेशन ऑफ इमिसिव्हिटी ई इज इक्वल टू काय असतं? आर अपॉन आर बी. आता ही डेफिनेशन आपण सुरुवातीलाच पाहिली. कुठं पाहिली डेफिनेशन ती? इथं पाहिली पहा.
कोएफिशियंट ऑफ इमिशन म्हणजेच ई. तर ई इज इक्वल टू काय आहे, आर अपॉन आर बी. तर इथं जे आर अपॉन आर बी आलं आहे त्याच्याऐवजी ई वापरला, देअरफॉर ए इज इक्वल टू ई. आता किर्चॉफ्स लॉचं स्टेटमेंटच काय होतं, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. तर हे जे स्क्वेअर केलेलं इक्वेशन आहे ते पहिलं स्टेटमेंट झालं किर्चॉफ्स लॉचं. आणि त्याच्यावरती जे लिहिलं आहे ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी, तर हे अल्टरनेटिव्ह सेकंड स्टेटमेंट झालं किर्चॉफ्स लॉचं. म्हणजे सेकंड स्टेटमेंट काय आहे, रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. किंवा ए डिव्हाइड केला आरला म्हणजे आर अपॉन ए इज इक्वल टू आर बी. म्हणजे थोडक्यात काय होईल, रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजेच आर अपॉन ए इज इक्वल टू आर बी. तर हे सेकंड अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट झालं किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. तर हा जो प्रूफ आहे हा 3 मार्काला विचारला जातो. म्हणजेच इथं लिहिलं आहे पहा, किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. आता तुम्हाला हे पाठवताना थोडं मागं पुढं होईल, तर त्याची सिक्वेन्स तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पाहून व्यवस्थित कन्सिडर करा. म्हणजे इथं आपण सगळ्यात आधी काय पाहिलं, डेफिनेशन पाहिली कोएफिशियंट ऑफ इमिशनची. नंतर किर्चॉफ्स लॉ पाहिला, त्याचे स्टेटमेंट पाहिले, फिगरनुसार त्याचा प्रूफ पाहिला आणि प्रूफचं शेवटचं हे इक्वेशन आहे. ठीक आहे. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. थँक्यू.